नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही बनवणार घरी जेवण आणि आपला कुक आहे आमचा मोठा भाऊ मनीष चोरगे. हे बघा, सगळे तयारी तोच करत आहे. तांदूळ, भाजी बिजी सगळं तोच करणार आहे, डाळ बी सगळे तोच करणार आहे. तर आपण फक्त बोलणार आहोत आणि खाणार आहोत. तर बघूया कशा प्रकारे करत आहेत. तर आपल्या भावाने सुरुवात केलेली आहे. बटाटे काढलेले आहेत भाजी बनवण्यासाठी आणि तांदूळ धुवून झालेले आहेत. तर अजून एकदा हात फिरून घेत आहेत. डाळ पण बनवायची आहे. तर आता फटाफट आपला जेवण तयार होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फटाफट सबस्क्राईब करून टाका. तर आता आपण गॅस पेटवतोय. हे बघा, तर लायटरने आपण गॅस पेटवलेला आहे आणि भाताचा टोप सुद्धा ठेवलेला आहे. तर आता डाळ बी जरा चेकिंग चालू आहे आणि डाळीची पिशवी तिची गाठ खोलून दोघं मिक्स करतायत. डाळ पण घेतलेली आहे. हे बघा, आणि आता त्यात पाणी टाकून धुवून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे. म्हणजे आता जी वरची काही घाण बीण असेल ती निघून जाते. स्वच्छ डाळ करून घ्यायची, स्वच्छ डाळ. तर पाणी बिणी टाकलंय, आता धुणं काम चालू आहे. डाळीवरती हा केमिकल सुद्धा असतो, त्यामुळे डाळ व्यवस्थितपणे धुतली पाहिजे. त्यावरती केमिकल राहायला नाही पाहिजे. तर आता धुवून झालेलं आहे. दुसरा गॅसवर आता पेटवलेला आहे आणि त्यावरती डाळ ठेवलेली आहे. त्यात थोडंसं पाणी टाकणार आहे हंड्यातून. हे बघा, पाणी पण टाकलं गेलेलं आहे. आणि आता थोड्याच वेळात आपल्याला आपले बटाटे धुतले जाणार आहेत आणि त्याची भाजी मस्त चमचमीत अशी बनणार आहे. आपले नवीन शेफ आलेले आहेत. व्यवस्थित बटाटे धुतले जात आहेत. त्याचबरोबर टोमॅटो सुद्धा घेतलेले आहेत. मस्त चकाचक गुलगुलीत एकदम फ्रेश करतायत. अजून 2-3 घेतलेले, तिन्ही टोमॅटो घेतलेले आहेत. त्याला चिकना करतात, चिकना अशी पटेल. टोमॅटो आणि बटाटा याची जोडी झाली पाहिजे म्हणून दोघांना चकाचक करतायत. आता आम्ही बटाटा कापायला घेतलेला आहे. हे बघा, तर बटाट्याला व्यवस्थित कट करून भाजी बनवणार आहेत. तर आपण फटाफट बटाटा कापून घेऊया. आपल्या भाताला जरा उकळ आली आहे आणि त्यावरती आपण चमचा फिरवतोय. चमचाच काविलता ना. आणि गॅस कमी करून घ्यायचा आहे. बटाटा पूर्णपणे आपण कापून झालेला नाही, तसा थोडंसं बाकी आहे. भातावरती काविलता म्हणून. आणि त्याचबरोबर गॅस कमी केलेला आहे भात करपू नये म्हणून. आपण बटाटा कापून झालेला आहे आणि आता टोमॅटोची बारी आहे. हे बघा, टोमॅटो हातात घेतलेला आहे आणि त्याच प्रकारे आता टोमॅटो कापले जाणार आहेत. उभा आडवा जसं चिरता येईल तसं चिरायचं. आपण प्रोफेशनल कुक नाही आहेत, पण चिरायचे. आपल्याला भाजी बनवायची आहे, बरोबर ना. आपल्याला भाजी बनवायची आणि ती खायची आहे भाता बरोबर. तर तुम्ही पण कधी नवीन ट्राय केला असेल तर आम्ही पण जर ट्राय करतो तर सबस्क्राईब करा आणि छोटीशी कमेंट करा. पहिल्यांदा ट्राय करतोय. भात आपला असं बऱ्यापैकी झालेला आहे. तर ते आपण ढाकण ठेवलेलं आहे, ताट ठेवलेलं आहे. आणि आता टोमॅटो सुद्धा बारीक चिरले गेले आहेत. तर आता आपला टोमॅटो सुद्धा कापून झालेला आहे बऱ्यापैकी. आणि आता फक्त आपण कढई घ्यायची आहे. थोडं तेल टाकायचं आहे. जिरा मोहरी काय असेल ते नसेल टाकायचं त्याच्यात आणि फटाफट बटाट्याची अशी भाजी बनवायची. आणि हड्डी नाही, पण जेवायला खायची ती. तर डाळ घेतलेली पकडणी उचलले आणि ही डाळ आपला ताटामध्ये ठेवलेली आहे. व्यवस्थित काढून घ्यायचे. त्यानंतर त्यात कांदा, टोमॅटो,
हे टाकून घ्यायचंय. मसाला बेसाला काय असेल नसेल, हळद बिळद मीठ हे सर्व टाकून द्यायचंय टोपामध्ये. त्या अगोदर तेल टाकायचंय. तर आता कोथिंबीर पण काढलेली आहे बघा. त्यात थोडी साफ थोडी करायची आहे, जास्त नाही, थोडीशी साफ करायची आणि डाळीमध्ये टाकून द्यायची आहे. त्यासाठी डाळ एकदम मस्त टेस्ट लागेल. कांदा पण म्हणून कापायचा आहे. लगेच जाऊ नका. व्हिडिओ लगेच सोडून जाऊ नका. अजून थोडी प्रोसेस बाकी आहे, ती बघा. त्यानंतर निघाले तरी चालेल, असं काय नाही, टेन्शन नाही. पण सबस्क्राईब करून जावा आणि छान कमेंट. तर आपण पहिले फटाफट साफ करून घेऊया, त्याला आपण मदत पण करूया, असं काय नाही. तर कोथिंबीर साफ केलेली आहे आणि आता त्याला बारीक 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 चिरायची आहे. हे बघा प्रोसेस आपली सुरू झालेली आहे. कुचूर कुचूर आवाज लागला कापताना. तर याच बरोबर कांदा सुद्धा कापणार आहोत आपण. तर कांदा पण आता कापला जातोय. लसूण आपल्याला थोडासा कांदा कापायचा आहे आणि डाळीमध्ये भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर कांदा आपला चिरून झालेला आहे आणि त्याला आता कापायची पद्धत मला दाखवत आहे मी. बघा पहिले साईडून असं स्लाइस सारखे कट करायचे. त्यानंतर त्याला बारीक चिरण्यासाठी साईडून गोल फिरवायचा आणि परत बारीक 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 चिरून टाकायचं आहे. तर आता फटाफट आपण कांदा चिरून घेऊया. तर कांदा अर्धा चिरलेला आहे आणि आता दुसरी साईड घ्यायची आहे. त्याला पण बारीक बारीक कापून घ्यायचं आहे. तर कांदा मिरची कापून मिरची कापून झालेली आहे आपली, तुम्ही बघू शकता इकडे. आणि आता तेल टाकण्याची बारी आहे. तर तुम्हाला तेल टाकून घेतलेलं आहे. तेल टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर आता कांदा मिरची हे टाकून घ्यायचं. कांदा बिना टाकलेला आहे आता आणि जिरा बिरा आता टाकतोय. तर ते पण टाकलं. आता जिरा टाकला आहे. आपण पहिले डाळ बनवत आहे. जेवढे मसाले तेवढे टाकून घ्यायचे. मस्त एकदम स्पेशल डाळ झाली पाहिजे. हळद मसाले बिसाले काय असतील नसतील टाकायचे. मसाला अच्छा गोळडामध्ये मसाला टाकत नाहीत बरोबर. त्याला मस्त मिक्स करून घ्यायचे. तर मिक्स झालेलं आहे आणि आता काय करणार आहोत, थोडे जिरा परत टाकून घेऊया. परत मिक्स, त्याला परतून घ्यायचं व्यवस्थित. मग टोमॅटो टाकून घ्यायचं आहे. त्याला पण परतून घ्यायचं व्यवस्थित. तर आपण परतून झालेलं आहे आणि आता मग डाळीचा डाळ टाकायची आहे. तर आता डाळ टाकून घेऊया व्यवस्थित. तर डाळ टाकली आहे. तर अशी डाळ टाकून झाली. त्यानंतर त्याला थोडं परतून घेऊया. थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया मस्तपैकी. थोडीशी डाळ वाढली पाहिजे. तर पाणी पण आपण टाकलेलं आहे बऱ्यापैकी. आणि आता डाळ उखडण्याची फक्त आपण वाट बघूया.
आता चवीनुसार आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया, म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं, जेणेकरून डाळ आपली खारट होणार नाही याची काळजी घ्यावी, नाहीतर ती डाळ राहणार नाही. मग मिक्स करून घेऊया मस्त. आता आहे भाजीची बारी. तर आता आपण कढई सुद्धा घेतलेली आहे, गॅसवरती ठेवली आपण धुवून बिवून मस्तपैकी. ते आता थोडीशी गरम होण्याची वाट बघूया, कारण त्यात पाणी आहे, त्यामुळे पाणी काढलं तरी पाणी थोडंसं राहतं. हां, तर पाणी टाकून दिलेलं आहे परत. त्यामध्ये आता सगळं आपण जे आपण चिरून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि थोडीशी आपण वाट बघूया गरम होते. तर सगळ्यात अगोदर घ्यायचं आहे, तर कढई गरम झालेली आहे आणि आपण तेल टाकून घेऊया थोडंसंच, बस झालं तेल. त्यानंतर काय करायचं आहे, कांदा टाकून घ्यायचा आहे. त्याला मस्तपैकी चमच्यान फिरून घ्यायचं आहे, भाजायचं त्याला. आम्ही आमच्या पद्धतीने स्टाईलने जेवण बनवत आहोत, तर तुमची स्टाईल माहीत नाही आम्हाला काय, पण आमच्या स्टाईलने दाखवतोय, म्हणजे चोरगे स्टाईल. तर याला कुठे बघितला तर याला हाय हॅलो नक्कीच करा. तुम्ही याला मुंबईला ट्रेनमध्ये बघत असाल कुठेतरी. डोंबिवलीचा राहणार आहे. डोंबिवली स्टेशनवरनं हा दररोज सकाळी 9:30 वाजता ट्रेन पकडतो. तर आता कांदा परतून झालेला आहे आणि आता मिरची टाकून घेऊया तिखटनुसार. त्याला आपण परतून घेऊया मस्तपैकी. तर आता त्याच्यामध्ये चवीनुसार सगळं टाकून घ्यायचं आहे, मीठ, हळद, मसाला विसाला काय असतील ते, गरम मसाला, तिखट मसाला जे काय असेल. तर आपल्या डाळीला उकळ आलेली आहे, तर हळद, मसाले, जिरा टाकून झालेला आहे. आणि त्याला परत परतून घ्यायचं व्यवस्थित. तर आता आपण सर्व टाकून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता थोडे लालसर झालेले आहे. आणि आता आहे टोमॅटोची बारी. तर टोमॅटो पण आपण टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर बटाटे पण सुद्धा टाकलेले आहेत. तर आता आपण मस्त दोघांना मिक्स केलेलं आहे, तुम्ही बघू शकता इकडे. आणि थोडासा पाणी टाकून घेऊया, म्हणजे बटाटे आपली शिजली पाहिजेत. तर तुम्ही बघू शकता बटाट्याला आता धूर यायला लागला आहे, म्हणजे कढईमध्ये धूर यायला लागला आहे. तर तुम्ही बघू शकता भाजी कशी आतापासूनच स्पेशल दिसते का. आणि थोडा आपण शिजायची वाट बघूया. भाजी तर झालेली आहे अशी. आणि आता थोडं पाणी आपण मिक्स करून घेऊया, जेणेकरून बटाटे शिजली पाहिजेत. शिजली नाही टाकून घेतलेलं आहे. आणि आता उकळून ते गरम होण्याची वाट बघूया आणि शिजायची वाट बघूया. तर आता आपण ढाकून ठेवूया मस्त आणि थोडी कोथिंबीर टाकून घेऊया, जेणेकरून कशी आपल्याला भाजीला टेस्ट येते. काय टेस्ट. पण पाणी थोडं टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता भाजीमध्ये. आणि त्यावरनं आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया मस्त चवीनुसार, ना जादा ना कम. बरं चला, तर आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता फक्त थोडीशी प्रतीक्षा करूया आपण
शिजण्याची. मित्रांनो, तर आपली भाजी झालेली आहे. तुम्हाला मी आता एक सिनेमॅटिक लुक दाखवतो, म्हणजेच आपली भाजी दाखवतो. टेन्शन नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फटाफट सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्कीच करा. चला मग आपली भाजी टाकू तुम्हाला. हे बघा, बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आपली. आणि आता बंद करून आपण जाऊया खायला मस्तपैकी टेस्ट प्रकार. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.